सांगोला विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या तिरंगी लढतीत शिवसेनेचे स्टार प्रचारक अशी चर्चा होत आलेले शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा पराभव झाला। माजी आमदार दीपक साळुंखे हे या तिरंगी लढतीत जोरदार फाईट देतील अशी चर्चा असतानाच दीपक साळुंखे यांना केवळ 50,992 मतांवर समाधान मानावं लागलं। या मतदारसंघात शहाजी बापू पाटील आणि दीपक साळुंखे यांना पडलेली मतं जवळपास 1,41,000 आहेत। यातूनच शहाजी बापू पाटील यांचा पराभव हा राज्याच्या वर्तुळात जसा चर्चेला गेला तसेच शहाजी बापू पाटील यांच्या पराभवासाठी मुंबईतूनच मोठी फिल्डिंग लावली गेली अशी ही चर्चा होताना दिसून आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अतिशय कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या शहाजी बापू पाटील यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी भावना त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत। बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी चीक महूद येथे आयोजित शहाजी बापू समर्थकांच्या बैठकीत अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत पराभवाची कारणं मीमांसा मांडण्याबरोबरच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढवून पुन्हा गुलाल अंगावर घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। तर यावेळी बोलताना आमदार शहाजी बापू पाटील यांनी समर्थकांना संयम बाळगत पुन्हा जोशानं काम करू असा सल्ला दिला। यावेळी हजारोंच्या संख्येने समर्थक उपस्थित राहिल्याचं दिसून आले। विधानसभा निवडणुकीमध्ये जो फटका बसला दुसऱ्या उमेदवारामुळे कार्यकर्ते अस्वस्थ होते। आज या ठिकाणी मेळावा घेतलाय। कार्यकर्त्यांमध्ये एक अशी भावना की तुमच्या वर्गामध्ये मुंबईवर खूप मोठं षडयंत्र झालं तुम्हाला काढण्यासाठी, काय सांगाल? कार्यकर्त्यांची भावना आहे असं म्हणण्यापेक्षा माझी निवडणुकी संपूर्णपणे शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धव ठाकरे, संजय राऊत या 3 माणसांनी माझी निवडणूक पूर्णपणे हाताळली आणि कोणत्याही परिसरात मुंबई दिसू द्यायची नाही असा त्यांनी पण केल्यामुळं माझा अगदी जीवलग मित्र दीपक आबा त्या डावात बळी पडला आणि आमच्या मताच्या विभागणीमुळं माझा पराभव झाला। या ठिकाणी आता आपण समर्थकांना एक आव्हान केले की आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती या निवडणुकीमध्ये या तालुक्यामध्ये तांबडं पडकं ठेवायचं नाही। राज्यभरामध्ये महायुतीला मोठं यश मिळालेलं असताना समर्थकांनी हे आव्हान करण्यामागची भावना काय? या पाठीमागची माझी भावनाच एवढी आहे की जो विचार संपूर्ण महाराष्ट्रानं झुगारून दिलेला आहे तो कम्युनिस्ट विचार माझ्या तालुक्यात राहता कामा नये। कारण या विचारामुळं कधीही प्रगतीपथावर कुणालाही जाता आलेलं नाही आणि माझा तालुका मला प्रगतीपथावर घेऊन जायचा आहे। तो तालुका महायुती बरोबरच आदरणीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या विचारधारेबरोबर माझा तालुका गेल्यानंतरच या ठिकाणी तालुक्याचा विकास होईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी तुमच्या प्रचारात इथं सभा घेतली होती। त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की बापूमुळे आमचा प्रवास सुखकर झाला, आमच्या बंडाला बळ मिळालं आणि जे बंडाचं निशाण पडकावलेलं होतं बापूने त्यात खूप मोठी भूमिका बजावली। बापू आज या ठिकाणी तिरंगी लढतीत तुमचा पराभव झाला आणि समर्थकांच्या अपेक्षा आहेत की आता महायुती सरकार येतंय आणि तुम्हाला योग्य न्याय सरकारमध्ये मिळावा। मी एक शिवसैनिक आहे आणि मनापासून, अंतकरणापासून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर नितांत प्रेम करणारा मी माणूस आहे। माझी पक्ष वाढवण्यासाठी माझं काम कालपासून मी सुरू केलेलं आहे आणि जो आदेश शिंदे साहेब देतील त्या आदेशाचं पालन करून पुढची वाटचाल माझी चालू राहील। परंतु या जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातील शिवसेना पक्ष कसा वाढेल याचा मी सातत्यानं प्रयत्न करतो। काल फोन आला होता, काल तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली होती, आज काय त्यांनी काही शब्द वगैरे तुम्हाला दिलाय का? असा कोणताही मला साहेबांनी शब्द दिलेला नाही, परंतु
परंतु एकूण चर्चेतून मला हे दिसून येते साहेब मला रिकामे ठेवणार नाहीत. निश्चितपणानं मला कोणतं पद देऊन पक्षाच्या कामाला लावतो. म्हणून त्याच्या बोलण्यावर महाराष्ट्राची जनता विश्वास ठेवणार नाही. खासदार किंवा ईव्हीएम मशीनवर का बोलला नाही ते आता वरडायला लागला. खासदार किंवा ईव्हीएम मशीनचं बोलायला पाहिजे होती त्यावेळी का तोंडे शिवली होती काय आता बोलायला लागले. चुकीच आहे ही पद्धत. हारल्यानंतर ईव्हीएम मशीन, जिंकल्यानंतर लय भारी झालं. उद्योग कुठला काढलाय नवीनच राजकारण. पवार साहेबांसाठी जाणकार मोठ्या माणसानं यात भाग घ्यावा हे या महाराष्ट्रात दुर्दैव आहे. काय ईव्हीएम मशीन नाही काय नाही करून बघा ना. म्हणजे आपण करत नाही आम्हाला. आता मी बटन दाबलं खरं दिशीकडे दोन्ही बांधता काचच दिसला. तुम्ही मतदान केलं तुम्हाला चिन्ह दिसलं नाही का. कुठेतरी काहीतरी विषय घ्यायचा आणि मग ज्या वेळी कर्नाटक जिंकताय ईव्हीएम मशीन चांगल्या, तामिळनाडू जिंकताय, तेलंगणा जिंकताय, पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी घेतले तिथे ईव्हीएम मशीन चांगली आहे. इकडे महाराष्ट्रात ते वाईट आले. चुकीच आहे बोल. महायुतीत सत्ता मोठी स्थापन झाली. संजय राऊताला आता काय काम असणार. संजय राऊताला मी मगा सांगितलं आता भुका लागणार नाही. त्या खोली बंद करायची आम्हाला शिव्या धाडा दे. त्या शाजीबाबूला नाही शिव्या दे आणि मग भूक लागल्यावर वहिनी आमची त्याला भाकरी वाढेल खायची गप झोपायला काय राहील. उगा आता ही करा ती करा काय ते भडकवायचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्र फार महान सूर्याला गवसणी घालणाऱ्या व्यक्तिमत्वाचं राज्य आहे. छत्रपती शिवरायाचं, बाबासाहेब आंबेडकरांचं, महात्मा फुल्याचं, शाहू महाराजांचं, किती देशमुख चव्हाण साहेब, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब, कितीतरी महान माणसाचं हे राज्य आहे. इथे लबाड थोबाडी जास्त पसत नसते. खासदार केला त्यांनी जे चुकीच्या पद्धतीने केलं त्या जनतेला लक्षात आलं की आपण करतो त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो. चूक आहे ती चूक जनतेनेच विधानसभेला दुरुस्त. आपली महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटही सामील आहे. त्यांना महायुतीची सत्ता येते. सत्ताधारी महायुतीमधल्या पक्षाला सोडून दीपक आबा जनतेतनं आमदार व्हायला गेले होते. तिसऱ्या क्रमांकावर गेले उपोषणाच्या तिकिटावर. तुम्ही त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना काय आव्हान करा. दीपक आबा ज्या दिवशी उबाटा सोडतील त्या दिवशी मी आवाहन करीन. तोपर्यंत त्या उबाटा नादाला मी लागणार नाही. उबाटा माझा नंबर 1 शत्रू आहे. तेव्हा अजिबात त्याला बोलणार नाही. उबाटा सोड दुसऱ्या दिवशी घरी येऊन बसतो. उबाटा ताई तुझ्या नादाला बाबा आम्हाला लागायला आमचा शिंदे साहेबांनी नेतृत्व आम्हाला लागला. सांगोल्यात एक मोठ्या पदावर दिसतील. 2 महिन्यात शाजीबापू मोठे पदावर दिसतील. सत्ता, संपत्ती, संतती ह्या भाग्याच्या गोष्टी असतात. माझ्या भाग्यात जर ते असेल मिळेल नसेल तर राहील. हा पक्षाचं काम माझं चालूच आहे. आपण स्टार प्रचारक राहिलेला आहात शिवसेनेचे. तुम्हाला असं वाऱ्यावर सोडतील असं वाटतं. याचा निर्णय तुम्ही घ्यायचा मी कसा घ्यायचा. धन्यवाद.